तर स्ट्राईक वरती पाहतो आपण भावेश याला पहिल्या मॅच मध्ये 0 वरती बाद झाला होता. पुन्हा एकदा सलामीला तो आलेला दिसतोय आपल्याला. पहिला बॉल अपील झालेली आहे, अपील फेटाळून लावलेली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे नक्कीच मिळेल. एका धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. पाहतो या पहिल्या मॅच मध्ये तर 0 वरती बाद झाला होता. इथे अजूनही अकाउंट जर ओपन करायचं आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाला आहे. आता स्ट्राईक वरती आलाय मिस्टर मनीष तारवी. पण या सीझनचा जर आपण विचार केला तर मनीष तारवी यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे आणि चांगला परफॉर्मन्स दिल्या असल्या कारणाने आपण पाहतो मोठमोठ्या संघांमध्ये त्याची वर्णी देखील लागते. इथे पाहतो आपण जोरदार अपील झालेली आहे. यस, अपील उचलून धरलाय मनीष तारवी. याची खेळी संपुष्टात आलेली आहे. मागच्या सामन्याचा हिरो या मॅच मध्ये ठरतोय 0. मनीष तारवी बॅक टू द डगआउट. या मॅचची गोल्डन विकेट. बघा, दुसऱ्या बॉल वरती विकेट मिळवलेली आहे. ज्या मनीष तारवीने मागच्या सामन्यामध्ये 11 षटकार ठोकले होते, 69 धावा वैयक्तिक बनवल्या होत्या, तो मनीष तारवी या मॅच मध्ये 0 वरती बाद झालेला आहे. कारण त्याचं कारण पाहतो आपण मिस्टर लहू घोषे सोडवही गोलंदाज आहे. इथे देखील आपण पाहतो चांगला चेंडू आता हाताला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॅक होल मध्ये चेंडू टाकलाय संजय भोईर साठी आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. बघा, अनुभवाचा वापर आपल्या संघासाठी करताना दिसतोय आणि एक विकेट देखील मिळालोय. आणि पाहतो या सुरुवात ही चांगली झालेली आहे गावदेवी स्पोर्ट्स भिंडीवाडा बी या संघाची. इथे देखील चांगल्या चेंडूची हाताळणी झालेली आहे. बघा, चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. बघा, पहिल्या बॉलवरती एक धाव आल्यानंतर विकेट मिळाली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट आलेत. चेंडू टाकून झाले 4 धावसंख्या झालेली 1. या सीझन मध्ये आपण पाहतो या गावदेवी स्पोर्ट्स भिंडीपाडा बी या संघाने एक ट्रॉफी आपल्या नावावरती केलेली आहे. तर बाबा स्पोर्ट्स कार्बन स्टेशन या संघाने देखील एक ट्रॉफी आपल्या नावावरती केलेली आहे या सीझन मध्ये. इथे पाहतो कट करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती राहतो तिकडे, अगदी त्याच्यापासून चेंडू दूर राहिला आणि पाहतो एक धाव घेण्याची संधी इथे मिळाली. पाहतो आपण समजायचं क्रिकेट इथे खेळताना दिसलाय संजय भोईर. पाहतो मनीष तारवी बाद झाल्यानंतर थोडस दडपण इथे बॅटिंग वरती जाणवायला लागलेलं आहे. इथे देखील आपण पाहतो बॅकफुट वर जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतो पॉइंट मध्ये चेंडूला उचलेल, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव कंप्लीट झाली. षटकाची समाप्ती. पहिलं षटक हे कंप्लीट झालंय आणि आपण पाहतो पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त 3 आणि एक महत्वाचा गडी इथे बाद केला गेलाय. मनीष तारवी सारखा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. दुमसेवाला आत्ता वाजवाय घसरला. हा रोशन येतोय, रोशन घोष येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी.
पाहतो आणखीन एक अष्टपैलू खेळाडू गावदेवी स्पोर्ट्स भिंडीपाडा बी या संघाच्या माध्यमातून 3 षटकाचा हा सामना आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी रोशन, पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये टाकला गेला. भावेशने हा चेंडू मिड विकेटला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे लहू घोषे, चांगले क्षेत्ररक्षण, फेकी देखील झालेली आहे. बघा दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, फेकी चांगली झाली. एकाच धावरीचे समाधान इथे मानावं लागेल. एका धावण्यात धावसंख्या आता 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. सुरुवात खूप चांगली झालेली आहे भिंडीपाडा बी या संघाची. कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम इथे नक्कीच करण्याचा ते प्रयत्न करतायत. त्या जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या बाजूने आतापर्यंत तरी लागलेला आहे. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग मध्ये एफर्ट्स लावले जातात, चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे आणि आपण पाहतोय धावांवरती अंकुश लावण्याचं काम देखील इथे केलं जात आहे. इथे देखील फुलवड्यांचा चेंडू स्वतःला ब्लॉक करून घेतलाय संजय भुईर या बॅटरने. आणखी एक डॉट बॉल, बघा 5 बॉलचा सामना इथे केला या संजय भुईर याने, फक्त एकच धाव बनवलंय. आपण पहिली मॅच जर बघितली तब्बल 81 धावा ठोकल्या गेल्या होत्या. मात्र या मॅच मध्ये आपण पाहतो पूर्णपणे रोखून ठेवलंय. मनीष तारवेची विकेट मिळाल्यानंतर, गोल्डन विकेट आपण पाहतो मिळाल्यानंतर धावसंख्येवरती पूर्णपणे अंकुश हा लावला गेलाय. इथे पुढे सचल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लेग स्टिक वरती चेंडू पडतोय आणि अतिरिक्त वळण घेतोय. बाकीचं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय. मात्र पंचाने देखील आपलं काम केलेलं आहे आणि पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे आता येताना दिसते आपल्याला. एक्स्ट्रा धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चेंडू टाकून झाले 3. इथे आपण पाहतोय अपील इथे देखील झाली होती. शरीराचा वेध घेणारा इथे देखील चेंडू टाकला गेलाय आणि इथे आपण पाहतोय पंच, मला वाटतं तिकडे स्टंपला बॉल लावला नव्हता तिकडे, कारण स्ट्राईक एंड वरती तिकडे चेंडू लावला नव्हता. चेंडू सरळ आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड कडे लावलेला आहे. आपण पाहतो ज्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता तिकडे. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे फक्त 9 धावा. बघा ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 82 धावांचा टार्गेट ठेवलं होतं त्या संघाला आता पूर्णपणे रोखून ठेवलं गेलंय, बांधून ठेवलं गेलंय. त्याचं कारण आहे लहू घोषे यांनी पहिल्या ओव्हर मध्ये मनीष तारवे याची विकेट मिळवली आणि सामना आपल्या बाजूने पूर्णपणे झोकवलेला दिसतोय. कारण ज्या प्रकारे
येथे पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा आलेल्या आहेत. मात्र अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. या षटकामध्ये जर 10 ते 15 धावा जर आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. इथे पुढे साचून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू भन्नाट वेगाने निघून चाललाय. बघा ज्या प्रकारे फटका खेळला गेला, चांगलं कनेक्शन झालं आणि चेंडू सरळ बाउंड्रीच्या पार गेला. 4 धावा. आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे केला जातोय. आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आता तैनात केला जातोय. त्यानंतर आपण कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला लॉंग ऑफ मध्ये. 2 क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण रोशन घोषे तिकडे चेंडूला फील्ड करतोय. फेकी थोडीशी खराब झाली. सहसा प्रयत्न होईल का पाहूया. आणि या 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 15. या आकड्यावरती 15 रन्स. पाहतो ज्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं तिकडे 2 क्षेत्ररक्षक आले होते. एका बाजूने आपण पाहतो रोशन देखील आला होता आणि एका बाजूने ऋतिक देखील आला होता. एकदा पाहतो आपण कव्हर पॉइंट मध्ये चेंडू खेळला गेलाय. एक धाव तर इथे कंप्लीट झालाय आणि आपण दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. कारण इथे रनआउटचा खतरा इथे उद्भवलाय. पाहूया पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बघा पहिली धाव घेत असताना भावेश भोईर याच्या पायामधून शूज निघाला. आपण पाहतोय शूज थोडासा लूज होता जे पायामध्ये. आणि पाहतोय आपण या 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात की नाही पाहूया. नॉट आउट असेल. नॉट आउट सुखरूपरित्या आपण पाहतो या 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. आपण पाहतो आशिष कोठावले देखील लाईव्ह मॅच बघतायत आणि बाबा स्पोर्ट्स या टीम साठी नक्कीच त्यांच्याकडे शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. 3 बॉल टाकून झालेत. धावसंख्या आपण पाहतो 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. संकेत घोषे जो मागच्या सामन्यामध्ये त्यांनी बॅटिंग करत असताना खूप चांगली कामगिरी केली होती. इथे देखील पाहतो आपण ड्राईव्हचा फटका देखील गेलाय. रोशन घोषे आलाय तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी झालेली आहे. फेकी खराब. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि ते पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. तर भावेश भोईर जो चांगल्या लय मध्ये होता, चांगल्या धावा बनवत होता, तो धावची तिथे झालेला आहे. बॉल टाकून झाले. 4 धावसंख्या झालेल्या आहे. 19 धावा. आता आपण टॉस देखील करणार आहोत. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि A1 सारजा या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच होईल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. टॉस हा केला जाईल. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि A1 सारजा. नितीन माली नव्याने बॅटर इन झालाय. लॉंगर मध्ये फटका देखील केला गेला. रोशन घोषे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे पुन्हा एकदा फलंदाज बाद होते. पाहूया कुठला फलंदाज बाद झालाय. तर मला वाटतं नितीन यशवंत कुठला फलंदाज बाद झालाय. तर अक्षय हा फलंदाज बाद झालेला आहे.
विष्णू मडवी येतोय न्यू बॅटर. धावफलक पाहतो पण 20 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. चला कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये थांबायचं आहे. इथे शेवटच्या बॉल वरती आपण पाहतोय त्रिफला उद्ध्वस्त केला गेलाय. नितीन माळी याचा शेवटच्या बॉल वरती मिळाले विकेट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20 आणि आपण पाहतोय 21 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 7च्या सरासरीने 21 धावा या जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. त्या म्हणजे ऐगावडे स्पोर्ट्स भिंडीपाडा बी या संघाला. चला कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. आम्ही वारंवार सूचना करतोय तरी देखील दोन्ही संघाचे कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि A1 सारजा. तर माननीय करंजी सुतार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस हा करणार आहोत. आपण पाहतोय नायगाव वरून ते आलेले आहेत. आपण पाहतोय आई सोनसरी स्पोर्ट्सच्या या आयोजनामध्ये नायगाव वरून आपण मध्ये आलेत आणि त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस हा करतोय. एका बाजूने आपण पाहतोय आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल तर एका बाजूने आपण पाहतोय म्हात्रे ब्रदर्स. टॉस इथे A1 सारजा या संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय ते म्हणजे वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट बिग मॅच या दोन संघादरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. मनीष तारवी पहिला बॉल वेगवानरित्या हाताळला गेलाय. वेगावरती स्वार मात्र वेगावरती नियंत्रण नाही आहे. पंचांनी सांगितलं हा बॉल वाईड असेल. वाईड बॉल सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय 7च्या सरासरीने 21 धावा बनवायच्या आहेत. तर पहिला चेंडू हा वाईड टाकला गेलाय. पण फुलटा चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका देखील गेलाय. संतोष तारवी करणं झालंय चुकी. चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार सीमारेषा पार खणखणीत येतोय चौकार. आपण
खूप चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका देखील आहे लहू घोषे आणि पाहतो या बॉलिंग मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. मनीष तारवीची विकेट्स त्याने घेतली होती आणि इथे देखील पाहतो पण मनीष तारवीवरती आक्रमण त्याने चढवलेलं आहे. 5 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका देखील गेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. भावेश भोईर आहे तिकडे थोडासा फंबल झाला होता मात्र एकच धाव इथे मिळेल. या एका धावाने धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 6 या आकड्यावरती. 21 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉल वरती 6 धावा आलेल्या आहेत. आपण पाहतोय रोशन जो आता स्ट्राईक वर गेला. पहिल्या मॅच मध्ये जास्त काही करू शकला नव्हता. पहिल्या मॅच मध्ये संतोष आणि खूप चांगली कामगिरी केली होती. पाहतोय हवेचा वेग जर बघितला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लाभदायक आहे या मैदानावरती. आणि ते आपण पाहतोय डावऱ्याचा बॅटर हा खेलपट्टीवरती पाहतोय स्ट्राईक एंड वरती. ते पाहतोय पण इन्फ्युजर करण्याचा प्रयत्न सुनील होते तिकडे त्याच्या डोक्याच्या वरणा चेंडू खेळून काढलाय. शतरक्षक पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता आणखीन एक चौकार या ओव्हर मध्ये येताना दिसते आपल्याला. थँक्यू. पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून एक चांगला फटका ते खेळला गेला होता. नेत्रदीपक स्ट्रोक रोशन घोषेच्या बॅटमधून. ते शफल आउट करण्याचा प्रयत्न डाऊन दिले हा चेंडू आता गेलाय. पंचांनी सांगितलंय की इथे देखील हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन इथे देखील खर्च केली जाते. एक्स्ट्राने धाव संख्या आपण पाहतोय आता 11 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. बॉल टाकून झालेत या षटकातील 3 म्हणजे अजूनही 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 15 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. लॉकर मध्ये हा चेंडू टाकला गेला होता मात्र सरळ बॅटने फटका इथे खेळला गेला. शतरक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी इथे प्राप्त झाली होती. एका धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 9 धावींची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 9 धावा. बघा या अगोदर जर आपण बघितलं तर बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या संघाने एकतर्फा सामना जिंकला होता. राजवली संघाला त्यांनी पराभूत केलं होतं आणि त्या आता जर आपण बघितला तर गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघ देखील इथे अधिराज्य गाजवताना दिसतो आपल्याला. सध्या हा सामना एकतर्फा इथे पाहायला मिळतो. इथे पाहतो पण बिस्टॅमिंग झालाय. शतरक्षक आलाय तिकडे दीपेश. चांगला झेल इथे आता पकड लागला. फुलटा चेंडू होता. मेजवानी होती मोठा फटका खेळण्याची मात्र कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये आणि पहिला गडी इथे बास झालाय 12 या आकड्यावरती. निलेश दिवा न्यू बॅटर इन झालेला आहे. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाने या सीझन मध्ये ट्रॉफी फटकावली होती. पालनपाड्याच्या आता मैदानावरती. इथे ब्लॉकर मध्ये हा चेंडू टाकला गेला. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. देवेश पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचलाय. चांगलं शतरक्षण झालंय देवेश कर्ण. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी इथे प्राप्त झाली होती. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन्स 13 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 8 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 8 धावा. आई सोनदेवी वागराळवाडा टीम आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.
अक्षय येतोय. अक्षय भोईर दुसरा षटक हाताळण्यासाठी 12 चेंडू आणि 8 धाबींची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. 12 चेंडू 8 धावा. इकडे आता जर बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन या संघाला जर कमबॅक करायचं असेल तर विकेट मेडन षटक टाकावा लागेल. इथे पाहतोय आपण स्वीप करायचा होता निलेश थिवा याला. बॅट अँड बॉल तेवढा चांगला संपर्क झाला नव्हता. हलकासा स्पर्श झाला मात्र जो कनेक्शन यायला हवा होता तो कनेक्शन आलेला नाही आहे. आणि पाहतोय आपण एक सिंगल धाव इथे अंकित केली गेली. आपण पाहतोय सकाळच्या सत्रात श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. तिसऱ्या फेरीमध्ये त्याने प्रवेश केलाय आणि आता पाहूया कुठला संघ इथे तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. अजूनही आपण पाहतोय 7 धाबींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 11 चेंडू आणि 7 धावा. ते बघा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शतरक्षक आहे तिकडे बघा चांगले शतरक्षण झालंय आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव. इथे पाहतो आपण आणखीन एक चांगला स्ट्रोक निलेश दिवा याच्या बॅट मधून. आपण पाहतोय प्रिन्स ऑफ कामन अतुल ठाकरे यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत या चौकाराने केलेलं आहे. या चौकाराला धावसंख्या आता 19 या आकड्यावरती अजूनही 2 धाब्यांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये अतुल ठाकरे पालघर येथे मॅच खेळण्यासाठी गेले होते आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय पराभव स्वीकारावा लागला होता त्यांना. इथे पाहतोय आपण एक धाव इथे जर कंप्लीट केली जाईल. अजून मॅच जिंकण्याकरता 1 धाबीची आवश्यकता आहे. आपण पाहतोय आता 1 धाबीची आवश्यकता आहे. आपण पाहतोय एकतर्फा सामना इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला परफॉर्मन्स इथे दिला गेलाय गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाच्या माध्यमातून. इथे बघा रोशन इथे आता आक्रमण केलंय. पाहूया शतरक्षक तिकडे आला होता. काय घडलंय काय बिघडलंय तिकडे पाहूया. मात्र 1 धाव तर इथे कंप्लीट केलेली आहे आणि ती विजय धाव इथे कंप्लीट झाली. चांगला प्रयत्न चांगला एफर्ट्स नक्कीच तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. बघा तिकडे बाउंड्री पंचांकडे कुठल्याही प्रकारे इशारा आलेला नाहीये आणि पंचाने सांगितलं तिसऱ्या पंचांकडे जाऊया. मात्र मॅच इथे समाप्त झालेला आहे. मॅच इथे फिनिश झालेला आहे. बघा खूप चांगले प्रयत्न इथे केले गेले. ओहो क्या बात आहे. सुंदर सुंदर शतरक्षण चांगले एफर्ट्स. बघा जर एका चेंडूमध्ये जर 6 धावा जर हव्या असत्या तर हा तिकडे स्टॉप केला होता त्या शतरक्षकाने. बघा चांगलं शतरक्षण आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क देखील आपल्याला पाहायला मिळालं मिस्टर पृथ पाटील यांचं. फ्रॉम मालजीवाडा काय चांगलं कॅमेरा वर्क. अगदी बाउंड्री जवळ हा चेंडू तिकडे फील्ड केला गेला होता. झेल झाला असता मात्र आपण पाहतोय 1 धाव इथे विजय धाव मिळाली.